सर्वांना जय येशू. तर माझ्या भावांनो, या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बायबलमधील एक वचन, विशेष वचन ते आपण घेणार आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहिला पेत्र आणि याचा 5वा अध्याय आणि 5वं वचनापासून स्टार्ट करू. तर ह्या वचनामध्ये आपल्याला सांगितलेले आहे, आपण नम्र, सावध आणि स्थिर असावे. तर पहा माझ्या भावांनो, आपण आपला जे वागणं आहे ते कसं असलं पाहिजे ते आज आपण या वचनानुसार पाहणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्याला प्रभूने जे सांगितलेले आहे त्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला जायचे आहे आणि त्या वचनानुसार आपल्याला चालायचं आहे. तर आज कित्येक भाऊ जे बसायला तर येतात, पण त्याचा जो स्वभाव आहे तो जे अंतःकरण आहे ते बदलायला तयारच नाही होत आणि जो आता आपल्याला बाप्तिस्मा झाल्यापासून जो जुना मनुष्य आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि आपण नवीन आता केलेला आहे. तर जे आपण वागणं, बोलणं, चालणं ते आपले ख्रिस्ताप्रमाणे, जसा ख्रिस्त लीन आणि नम्र, दयाळू तसं व्हायचं आहे. तर आपल्याला दिवसेंदिवस थोडं बदलत जायचं आहे. तर जुना मनुष्य हा टाकून द्यायचा आहे आणि आपल्याला नवीन ख्रिस्त जो आपण घेतला त्याच्या इच्छेप्रमाणे, आपल्या परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालायचं आहे. तर इथे वचन काय सांगते तर चला पाहूया इथे. त्याप्रमाणे तरुणांनो, तुम्ही वडिलांच्या अधीन असा. पहा इथे जो आपला पास्टर आहे, जो आपला सेवक आहे, जो देवाचा दास आहे, त्याच्या अधीन राहायचे. जो ते सांगेल ते ऐकायचं आहे. नंतर पुढे, आणि तुम्ही सर्वजण एकमेकांच्या अधीन होऊन नम्रता पांघरलेले असा, कारण देव गर्विष्ठाचा विरोध करतो, परंतु नम्र लोकांस कृपेचे दान देतो. पहा, आपण जेव्हा वागतो ना, तेव्हा देवाला पाहून देव आपल्याला बघतो. आपल्याकडून काही चुकलं नाही पाहिजे. आपल्याला व्यवस्थित वागलं पाहिजे. तर आपल्या एखादा भाऊ असला तर आपले एकमेकांच्या अधीन व्हायचे आहे, असं आपल्या वचनामध्ये सांगायचं आहे. आपली एक काय असेल तर समझोता करून घ्यायचा आहे. आपल्याला एकमेकांच्या अधीन होऊन नम्रपणे नम्रता पांघरलेली असते. पहा, आणि देव हा गर्विष्ठांचा विरोध करतो. तर आपल्यामध्ये जो जुना मनुष्य होता तेव्हा आपण गर्व करायचो. मनाच्या मनात हे असं नाही तसं नाही, ते हा विचार करायचा नाही आहे आणि आपल्याला चांगले व्यवस्थित चालायचे आहे. नंतर, यास्तव नेमलेल्या वेळी देवाने तुम्हास उंच करावे म्हणून त्याच्या पराक्रमी हाताखाली नम्र व्हा. पहा, आपल्याला जे देवाने आपल्याला निवडलेले आहे, नेमलेल्या वेळी तुम्हास उंच करावे म्हणून पराक्रमी हाताखाली नम्र व्हा. पहा, आपल्याला नम्र व्हायचे आहे आणि जो आपला निर्माणकर्ता आहे परमेश्वर, त्याला अनुसरून आपल्याला लीन आणि नम्र असं राहायचं आहे. नंतर पुढे पहा इथे, तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो सॉरी तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, म्हणजे कारण तो तुमची काळजी घेतो. पहा, आपण एक काहीतरी चर्चा करतो, नंतर आपल्या घराचे काही अडचण असेल मोठी, असं झालं तसं झालं, पण आपण हे कधी कधी विसरतो आणि उगाचच चिंता करतो. पण आपले वचन आठवायचे आणि जी जी चिंता भार, जो आपली जी पुढचा जी असेल ती चिंता, ती सर्व आपल्या प्रभूवर द्यायची आहे, कारण की तो आपली काळजी घेतो. आपण असंच करतो आणि आपण विसरून जातो. पण आपल्याला वचन हे समोर, डोळ्यासमोर ठेवून सर्व चिंता जे होईल ते परमेश्वराला सोपवून द्यायचे आहे. नंतर पुढे, सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून शोधित फिरतो. पहा, जो सैतान, जो शत्रू, जे आपल्या साध्या भाषेत भूत सांगतात, हा जो सैतान आहे तो गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे तो शोधत फिरत असतो. त्याला शांती नाही. कुणाच्या मागे लागायचे, कुणाला काय करायचे ते सर्व तो योजून त्याचा प्लॅन आखतो आणि तो कांड करतो. तर पहा, इथे जो सैतान आहे तो पहा, इथे काय गरजणाऱ्या सिंहासारखा, म्हणजे किती भयानक असेल. कोणाला गिळावे म्हणून शोधत फिरतो असा. तर माझ्या भावांनो, आज विश्वासी आपण झालो आणि आपण एक सुखात असतो ह्याच्यामध्ये आणि आपले थोडे विसर पडतो. पण भावांनो, लक्षात ठेवा, याच्या ख्रिस्तामध्ये आपण आहोत आणि आपण जेव्हापासून आलो तेव्हापासून आपल्याला एक सुखी जीवन जगत असता देवाचा विसर नाही पडायला पाहिजे. आणि हा जो सैतान आहे तो प्लॅन आखतो. आपण चिंता करतो, टेन्शन, त्याच्यातच तो
घा त्याच्यातच तो प्लॅन करतो आणि तो शोधत फिरतो. तर माझ्या भावांनो, आपला रोजचा दिवस हा प्रभूला देऊन आपल्याला जगायचे आहे. प्रभूला अनुसरून आपल्याला जगायचे आहे. नंतर पुढे इथे पहा, तर विश्वासात स्थिर असे त्याच्या विरुद्ध उभे राहा. तुम्ही जाणता की जगात असलेले तुमचे भाऊ यांना तीच दुःखे भोगावे लागतात. पहा, जे आपले भाऊ आहेत जगामध्ये, ते ख्रिस्ताला मानत नाही आहेत, तर त्यांना हीच दुःखे भोगावी लागतात. तर तो सैतान त्याच्यातून कार्य करतो, त्यांना त्रास देतो, आजारामध्ये पाडतो आणि असं जो पैसा असेल तो पण सर्व संपवून टाकतो आणि विकीला लावतो. असा हा सैतान आहे, असा उल्लेख केलेला आहे. आणि माझ्या भावांनो, आपल्याला रोज देवाचे आभार मानायचे, आपला सुखरूपपणे ठेवत आहे, आनंदामध्ये ठेवत आहे. तर आज आपल्या हातामध्ये वचन आले, ते वचन देवाचं आहे आणि देवाचे आभार मानायचे आहे. आज जो आपला प्रकाश आलेला आहे, तो प्रकाश आपल्याला आज चांगली दिशा दाखवत आहे. तर इथे पुढे पहा, तर ज्यांनी ख्रिस्तामध्ये आपला सर्व काळ गौरवात तुम्हाला तर ज्याने ख्रिस्तामध्ये आपल्या सर्व काळाच्या गौरवात तुम्हाला बोलावले, तो सर्व कृपेचा देव स्वतः तुम्ही काही वेळ दुःख सोसल्यानंतर तुम्हाला पूर्ण करेल. पहा, आपण पूर्ण करेल, स्थिर करेल, बळकट करेल आणि स्थापित करेल. पहा, आपल्याला थोडंसं दुःख आलं तर आपल्याला नाराज, चिंता करायची नाही. थोडंसं आपल्याला काही वाईट वाटलं तर आपल्याला चिंता करायची नाही. आणि जो आपला देव आहे, तो ज्या आपल्याला गौरवासाठी आणलं, तर आपली सर्व इच्छा पूर्ण करेल. हे आपल्याला इथे बायबलमध्ये, वचनामध्ये दिसून येत आहे. आणि आपल्याला देवाच्या इच्छेप्रमाणे चालायचे आहे. तर नंतर पुढे इथे पहा, त्याला गौरव आणि पराक्रम सदा सर्वकाळ आहे. आमेन. पहा, इथे आपल्याला जे परमेश्वराने, जे प्रभूचे वचन आहे, ते आपल्याला आज या जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे. आणि आपण कसं नम्र, लीन, दयाळू हे आपल्यामध्ये गुण असायला पाहिजेत. तर माझ्या भावांनो, आज या जीवनामध्ये कित्येक तरी आज शेवटच्या काळाला आपल्याला लोकं त्रास देतात. तरी पण आपला सुवार्थेचे काम हे थांबायचे नाही. जो दुःखी असेल त्याला सुवार्ता आपल्याला सांगायची आहे. त्याने ऐकलं तर ठीक, नाहीतर मग तो नंतर तरी त्याच्यामध्ये बदल होणार म्हणजे होणार. आणि आपली ही देवाची सेवेसाठी जे उभं केलेलं आहे, देवाची सेवा ही आपल्याला करायची आहे. आणि आपल्याला या जगाच्या चालीरीतीप्रमाणे नाही चालायचे आहे. आणि पहा, आपण या जगामध्ये आपण बघतो, तर आज खूप जो तो लोभाच्या मागे चाललेला आहे. मला एवढं पाहिजे, तेवढं पाहिजे. तो रात्रंदिवस कष्ट करत आहे आणि देवाला तो घेतच नाही आहे. पण माझ्या भावांनो, इथे जो गर्जणाऱ्या सिंहासारखा जो सैतान आहे, आज ते कितीतरी 12-12, 24-24 तास काम करतात, पैसे आणतो आणि फॅमिलीसाठी तो कोणी आजारी पडले तर सर्व पैसा हॉस्पिटल, दवाखान्यात, भक्ताकडे असा जातो पैसा. तर माझ्या भावानं जे वचन आहे दिलेलं आहे, त्या वचनाने आपल्याला चालायचं आहे आणि ते वचन आपल्याला घ्यायचं आहे. पहा, परमेश्वर आपल्याला बोलवत आहे आणि जे बोलवलेले आहेत त्यांनी चांगलं टिकून राहा. आणि या वचनामध्ये आपल्याला खूप महत्त्वाचे असे सांगितलेलं आहे. जो शैतान आहे तो आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्याच्यापासून आपल्याला रोज सावध व्हायचे आहे. आजचा दिवस दिला तो प्रभूसाठी द्यायचा आणि संध्याकाळी काही चुकलं असेल तर पश्चाताप करून क्षमा मागायची. आणि हा जो दिवस आहे, या दिवसामध्ये आज कित्येक लोक दुःखामध्ये आहेत, त्यांना सुवार्ता सांगण्याचे काम करा. तर माझ्या भावांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर माझ्या भावांनो, सर्वांना जय येशू.